खूपच सुंदर आपल्याला बघायला मिळतं हे बारामतीचं. बघूया कशी फुलं झाडं सजवलेली आहेत. हे बारामती कृषी केंद्र आहे. माननीय श्री शरदजी पवार साहेब व त्यांचे मोठे भाऊ अप्पा पवार साहेब यांच्या माध्यमातून हे तयार केलेलं कृषी केंद्र. प्रत्येक शेतकऱ्यांनी इथे यावं आणि कृषीच्या माध्यमातून भारत देश तंत्रज्ञानाच्या सहाय्याने किती पुढे गेलेला आहे हे निश्चितच बघावं. अतिशय भयानक असं आपल्याला बघायला मिळतात. वेगवेगळे कलरची ही फुलझाडं आपण कधी बघितलीही नसतील, हे आपण इथं बघायला मिळत आहेत. बघू शकता तुम्ही. प्रत्येकाचं मन मात्र प्रफुल्लित होऊन जाईल असं हे सगळं. आणि तुम्ही बघू शकता, आजपर्यंत आपण माणसांसाठी ॲम्ब्युलन्स बघितली होती, हे ॲग्रो ॲम्ब्युलन्सच्या नावाने इथे आहे. ॲग्रो ॲम्ब्युलन्सच्या नावाने इथे ह्या कृषी केंद्रामध्ये आहे. खूप सुंदर ही संकल्पना आहे. झाडांनासुद्धा कुठल्या प्रकारे आजार होतो, तो आजार दूर करण्यासाठी त्या झाडापर्यंत जावं लागतं आणि त्याच्यासाठी मात्र हे ॲम्ब्युलन्स इथं आपण बघू शकतो. हे बघा, ॲग्रो ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहे. खूपच सुंदर मॅनेजमेंट इथे आपल्याला बघा किती प्रकारे खूप छान सुंदर. एंट्रन्सवरती जिथे आपण एंट्री करतो तिथेच अशा प्रकारे दृश्य बघा. हे सुसज्ज असं त्यांचं वर्ग क्लासरूम आहेत, वर्गखोल्या आहेत. बघा कशा प्रकारे फुलांची शेती बघू शकता. खूपच सुंदर ब्युटिफुल असं हे चित्र आपल्याला बघायला मिळेल. बारामती म्हटलं गेलं तर भारत देशातील 1 ते 5 क्रमांकावर असलेले कृषी विज्ञान केंद्राच्या मध्ये हा नंबर असेल बारामतीचा. अतिशय खूप सुसज्ज असं 110 एकरचं जमीन आहे ह्या आतमध्ये आणि ते सर्व अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी शिकण्यासाठी अशा पद्धतीने हे सगळं उपस्थित केलेलं आहे. बघू शकता तुम्ही, हे नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे. खूप येत्या 2-3 वर्षामध्ये खूपच चेंज होणार आहे हे बारामती कृषी केंद्र. हे बघा, ही माझी सगळं गावातील शेतकरी आलेले आहेत. शेतकऱ्यांचे ट्रिप मी घेऊन आलेलो आहे. भरपूरशा गोष्टी बघण्यासारख्या आहेत. प्रत्येक गोष्टीवरती रिसर्च करून ती वस्तू उत्पादन केली जाते. गुणवत्ता कशी असेल सगळ्या गोष्टी बघायला जातात. त्यातील हा एक एंट्रीवरती आलेला हा फुल झाडं आपण दाखवतोय. हे फक्त झलक आहे, अजून खूप शिकण्यासारखं आहे. धन्यवाद. प्रत्येकाने व्हिडिओ बघितला असेल तर प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.